नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच TET 2026साठी आपण आज मराठी व्याकरणची बघा मित्रांनो 30 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मित्रांनो बघा 30 प्रश्न परीक्षेमध्ये येणारी बघा जी की मित्रांनो संभाव्य अशी प्रश्नसंच आहेत. म्हणून मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा आपल्या चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके, आता मित्रांनो हे 30चे 30 प्रश्न बघा 100% तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून एक काम करा, पहिलं वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. ओके, आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. ओके, प्रश्न पहिला, क्षुत्पी पासा या शब्दात एकूण किती स्वर आहेत? मित्रांनो बघा, क्षुत्पी पासा या शब्दामध्ये एकूण किती स्वर आहेत हे ओळखण्यासाठी बघा पहिलं या बघा की शब्दाची आपल्याला फोड करून घ्यावी लागते. ओके, तर ती फोड कशी होती बघा, क्ष, क्षचं पहिलं काय, क्ष कसं बनलं तर क श अ प्रमाणे बघा क्ष बनलं. ओके, म्हणून मी क श घेतलो, क्षु म्हणले ना म्हणून काय क्षु म्हणले म्हणून अ ये ना तर उ येते. ओके, मग याचा क्षु, मग पुन्हा त प क्षुत्पी, मग पीला पहिली विलन टी म्हणून ई, पुन्हा पासा, मग प पच्या बाद आ पा झालं, पुन्हा स सच्या बाद आ पासा, असं झालं याची बघायची की शब्दाची जे की मित्रांनो योग्य प्रकारे फोड. ओके, आता याच्यामध्ये एकूण किती स्वर आहेत तर याच्यामध्ये ई उ हा एक आहे, पुन्हा हा ई एक 2, पुन्हा हा आ एक 3 आणि हा एक 4, म्हणजे जवळपास बघायची की ई उ ई आ असे बघायचे की मित्रांनो 4 स्वर बघायचे की मित्रांनो या आपल्या क्षुत्पी पासा या शब्दामध्ये आहेत. ओके, तर बघा जी की मित्रांनो क्रमांक अ आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, आता अशा प्रकारचा प्रश्न बघा मित्रांनो मागं 2025 मध्ये झालेला बघा जी की भरतीला विचारण्यात आलेला होता. ओके, पुढे प्रभाकर, कविता, भानू, दिवाकर, रवी, पंकज, सरोज, नीरज, राजीव हे सर्वजण अजयच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते. तर यापैकी मित्रांनो सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द किती आहेत त्या प्रकारचा प्रश्न विचारला. तर मित्रांनो बघा यापैकी एक प्रभाकर आहे, त्याच्या बाद कविता, भानू, दिनकर आणि रवी. ओके, याच्या बाद पंकज, सरोज, नीरज आणि राजू. बघा मित्रांनो हे बघा किती, प्रभाकर 1, कविता 2, भानू 3, दिवाकर 4 आणि रवी 5, म्हणजे जी की बघा क्रमांक मित्रांनो ब 5 बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुन्हा याला सोडलं पंकज, सरोज, नीरज आणि राजू हे मित्रांनो बघायचे की कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ओके, लक्षात ठेवायचे की मित्रांनो यापैकी 5 बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, आता मित्रांनो या प्रकारचे होतील तेवढे बघा जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही या ठिकाणी करून जाण्याचा प्रयत्न करा, कारण या प्रकारचे प्रश्न तुम्हाला बघायचे मित्रांनो परीक्षेमध्ये जास्तीत जास्त बघा या प्रकारच्या प्रश्नावर बघायचे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा, पु ल देशपांडे यांची पुस्तके खालीलपैकी कोणती आहेत? मित्रांनो पु ल देशपांडे यांनी बघा लिहिलेली खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक क व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ आणि गोळा बेरीज. बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाची जिकडे करेक्ट आन्सर होणार असेल जे की बघा क्रमांक क व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ आणि गोळा बेरीज. ओके, लक्षात ठेवा. पुढे मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली? मित्रांनो बघा मराठी भाषेतली आपल्या पहिली सामाजिक कादंबरी ही यमुना ही पर्यटन आणि ही कोणी लिहिली होती तर ही मित्रांनो बघा जी की क्रमांक ड बाबा पद्मजी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा समूहदर्शक शब्द यांची चुकीची जोडी निवडा. ओके, आता मित्रांनो समूहदर्शक शब्द यांची चुकीची जोडी कोणती आहे? आंब्यांची राई, लाकडांची मोळी, घरांची चाळ की धान्यांची रास. तर मित्रांनो बघा या ठिकाणी बघायची की चुकीची जोडी ही बघायची की क्रमांक अ आंब्यांची राई या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. जर हिला सोडलं लाकडांची मोळी, घरांची चाळ आणि धान्यांची रास या तिन्ही जोड्या बघायची की बरोबर आहेत. ओके, म्हणून बघायची की क्रमांक अ आंब्यांची राई मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर म्हणजे चुकीची जोडी असणार आहे. पुढे बघा, माझा मराठीची बोलू कौतिके परी अमृतातेही पैजेसी जिंके, ऐसी अक्षरेची रसिके मिळवीन या शब्दांमध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला आहे? तर
मित्रांनो बघा यावरील जे शब्द आहेत बघा जे की ओळीतले, या शब्दांमध्ये मित्रांनो बघा मराठी भाषेचा गौरव कोणी केला आहे, तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक ब मित्रांनो संत ज्ञानेश्वर. आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट बघा आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे, ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडायचा आहे. ओके, ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा बघा जे की योग्य शब्द हा मित्रांनो जे की बघा क्रमांक प्रक्षिप्त हा या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे, दिलेल्या वाक्यप्रचारातील अचूक वाक्यप्रचाराची जोडी सांगायची आहे. तर मित्रांनो अचूक वाक्यप्रचाराची बघा जी की मित्रांनो चुकीची जोडी म्हणजे किती, अचूक म्हणजे काय, तर योग्य वाक्यप्रचाराची बघा जी की मित्रांनो आपल्याला ठिकाणी जोडी सांगायची आहे. तर यापैकी कोणती आहे, तर ती म्हणजे जे की बघा मित्रांनो क्रमांक ड, अन्नास लावणे म्हणजे उदरनिर्वाहास मदत करणे बघा जी की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ओके, आणि याला जर सोडलं ड ला वरचे अ ब आणि क या तीनही जोड्या बघा जी की चुकीच्या आहेत. म्हणजे जी की बघा क्रमांक ड, अन्नास लावणे म्हणजे उदरनिर्वाहास मदत करणे आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे बघा नववा, वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. तर मित्रांनो अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणे, तर अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा बघा जी की क्रमांक अ, थोड्या यशाने हुरळून जाणे असा होतो. ओके, जे की क्रमांक अ, थोड्या यशाने हुरळून जाणे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5,000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 त्या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट बघा मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपवर ठिकाणी वाट लावायचा आहे. व्हॉट्सअपवर बघा स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा जे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून लगेच खरेदी करा मित्रांनो, कारण 100% बघा मित्रांनो तुमचं रिझल्ट हे फक्त मित्रांनो आपल्या या महाठोकळाच्या मार्फत येऊन जाईल. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. हा आपला क्रमांक, या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचे आहे. ओके, आता मित्रांनो जर तुमचा अभ्यास अजूनही झाला नसेल तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ठिकाणी जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो आपला महाठोकळा बघा की तुमच्यासाठी एक उत्तम असं साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका. 150 रुपये सध्याच्या घडीचा विचार केला तर खूप कमी रक्कम आहे, म्हणून लगेच खरेदी करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न. आता आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास बघा, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या अर्थाशी समानार्थी म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर या अर्थाची मित्रांनो समानार्थी म्हण ही बघा जी की क्रमांक ब, आधीच तारे त्यात शिरले वारे. ओके, तर काय, आधीच तारे त्यात शिरले वारे बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं जी की क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे, लेखन नियमानुसार खालील सूचीतील अचूक शब्द निवडायचा आहे. बघा मित्रांनो लेखन नियमानुसार आपल्याला अचूक शब्द म्हणजे शुद्ध शब्द या ठिकाणी बघा जी की निवडायचा आहे. तर तो म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक अ, निलिमा हा आहे. बघा जी की न ला पहिली विलांटी आणि पुन्हा ल ला न ला दुसरी विलांटी, पुन्हा ल ला पहिली विलांटी आणि शेवटी मा म्हणजे निलिमा बघा जी की मित्रांनो या प्रकारामध्ये बघा जी की आपलं शुद्ध शब्द या ठिकाणी असणार आहे. म्हणजे बघा जी की आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर म्हणजे करेक्ट उत्तर हे बघा जी की क्रमांक अ असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे, एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात. तर मित्रांनो एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास हे बघा जी की क्रमांक ब, विकल्पबोधक असं म्हणतात. ओके, लक्षात ठेवा. पुढे, पुढचा प्रश्न. आता संयुक्त वाक्य बनवा. विजेची टंचाई आहे, भरनियमन करावे लागते. ओके, बघा विजेची टंचाई भार नियमाला कारणीभूत आहे की विजेच्या टंचाई वीज टंचाईच्या काळात भार नियमन करावे लागते, की वीज टंचाई आहे म्हणून भार नियमन करावे लागते, की भार नियमाचे कारण वीज टंचाई आहे. ओके, आता मित्रांनो बघा या ठिकाणी संयुक्त वाक्य कसं ओळखायचं. जर बघा एकच वाक्य असतं परंतु मित्रांनो त्या वाक्याला 2 प्रकारे बनवतात आणि मित्रांनो बघा 2 प्रकारे बनवून त्याच्यामध्ये म्हणून किंवा वा इत्यादी प्रकारचे मध्ये शब्द असतात. मित्रांनो असे जर शब्द असले तर ते असतं संयुक्त वाक्य. आणि बघा जे की मित्रांनो क्रमांक विजेची टंचाई आहे म्हणून बघा हा ठिकाणी बघा जे की मित्रांनो शब्द आलाय
आणि म्हणून भारनियमन करावे लागते. ओके, काय विजेची टंचाई आहे पुन्हा म्हणून हा शब्द आला आहे, म्हणून पुन्हा भारनियमन करावे लागते असा हा एक आणि हा एक बघा जी की मित्रांनो असे दोन वाक्य निर्माण झालेली आहेत आणि मध्ये म्हणून हा शब्द आलेला आहे. म्हणून मित्रांनो बघा जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे बघा जी की क्रमांक क मित्रांनो असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे किंवा कोणत्या भाषेतील आहे? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ड इंग्रजी भाषेतून बघा जी की मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये सर्कस हा शब्द बघा जी की या ठिकाणी आलेला आहे. ओके, पुढे आता ह ना आपटे यांची खालीलपैकी कोणतीही कादंबरी नाही. तर मित्रांनो ह ना आपटे यांची बघा काळे पाणी, गणपतराव, मी कर्मयोगी की जग आहे असे, जग असे आहे. तर यापैकी कोणती यांची बघा कादंबरी नाही? तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक अ काळे पाणी ही यांची कादंबरी नाही. ओके, आता तर काळे पाणी ही कादंबरी कोणाची आहे बघा ही सर्वजण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंटमध्ये आवश्यक कळवा. ओके, पुढचा मराठी भाषा पंधरवडा कधी असतो? तर मित्रांनो बघा मराठी भाषा पंधरवडा हा कधी असतो? तर तो म्हणजे बघा जी की क्रमांक ब 1 ते 15 जानेवारी दरम्यान मित्रांनो बघा जी की मराठी भाषा पंधरवडा या ठिकाणी असतो. ओके, लक्षात ठेवा. पुढे खालीलपैकी कोणती जोडी दीर्घस्वराची नाही? आता बघा मित्रांनो यापैकी कोणती जोडी ही दीर्घस्वराची नाही? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक उ आणि रू. का? तर मित्रांनो ही जी उ आणि रू आहे ही बघा जी की ऱ्हस्व या स्वराची जोडी आहे, म्हणून बघा जी की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जी की क्रमांक उ आणि रू या ठिकाणी असणार आहे. ओके, पुन्हा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. अनुज अग्रज बरोबर आहे, कृश स्थूल बरोबर आहे, पुन्हा शुद्ध पक्ष आणि कृष्ण पक्ष हे देखील बरोबर आहे. म्हणजे जे की बघा क्रमांक ड मित्रांनो यापैकी नाही. आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे काय? तर बघा चुकीची जोडी मित्रांनो यापैकी कोणतीही नाही. म्हणजे जे की बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, तर बघा या प्रकारचं देखील मित्रांनो तुम्हाला गोंधळवण्यासाठी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून प्रत्येक प्रश्नाकडे मित्रांनो काळजीपूर्वक पहा. मित्रांनो प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक पाहून मित्रांनो बघायचे की तुम्ही परीक्षेमध्ये सोडवत चला. ओके, पुढचा प्रश्न आता बघा, तर हा मराठी वर्णमालेत बघा मृदू वर्ण किती आहेत? तर मित्रांनो बघा आपल्या मराठी वर्णमालेमध्ये एकूण जे की बघा क्रमांक 37 मृदू वर्ण आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे 10वा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर मित्रांनो बघा यापैकी बघा जी की क्रमांक ब फला प्लस आर, फलहार ही जी मित्रांनो बघा चुकीची जोडी असणार आहे. ओके, याला सोडलं महा प्लस ईश महेश बरोबर, कवी प्लस ईश्वर कवीश्वर हे पण बरोबर आणि पितृ प्लस आज्ञा पित्राज्ञा हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे जे की बघा मित्रांनो क्रमांक ब फला प्लस आहार म्हणजे बघा जी या ठिकाणी फलाहार होत नाही तर फलाहार असा होतं. ओके, म्हणून बघा जी की मित्रांनो या ठिकाणी ही आपली चुकीची जोडी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, ळ हा वर्ण मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला? तर मित्रांनो ळ हा जो वर्ण आहे हा बघा जी की क्रमांक तमिळ या भाषेतून आपल्या मराठी या भाषेमध्ये आलेला शब्द आहे. म्हणजे जी की बघा क्रमांक आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर आहे. पुढे आता सुंदर फूल या अधोरेखित शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो बघा सुंदर फूल या अधोरेखित शब्दाचं लिंग हे बघा जी की क्रमांक ब नपुसक लिंग असणार आहे. कारण सुंदर फूल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला ते सुंदर फूल असं म्हणतो, ते सुंदर फूल असं म्हणतो, म्हणून हे ठिकाणी बघा जी की नपुसक लिंग आहे. जर सुंदर फुलाला आपण तो म्हणलो असतो तर तो पुल्लिंगी झाला असता आणि जर ती म्हणलो असतो तर ते बघा जी की स्त्रीलिंगी झालं असतं. ओके, तर या ठिकाणी आपण त्याला बोलताना उद्भवताना ते सुंदर फुल म्हणून बोलतो. म्हणून बघा जी की नपुसक लिंग म्हणजे जी की बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढील शब्दांची स्त्रीलिंगी रूपे अनुक्रमे कोणती? राजा, हंस, विधाता. तर मित्रांनो बघा या तीनही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे कोणती आहेत? तर ती म्हणजे राजाचं राज्ञी, हंसचं हंसी आणि विधाताचं विधात्री. म्हणजे बघा क्रमांक क आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक क मित्रांनो लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आता 24वा पहा.
तर हा बघा 24वा थोडंसं टेक्निकल इश्यू होतं. हां, तर आता आता सॉल्व्ह झालेलं आहे बघा. हां, आता पुन्हा 24वा काय म्हणतो, पुढीलपैकी चुकीच्या वचनाची जोडी ओळखा. तर मित्रांनो बघा, पुढीलपैकी यापैकी चुकीच्या वचनाची जोडी कोणती आहे? ग्रंथ ग्रंथ ही देखील बरोबर, पोथी पोथ्या बरोबर, साल साली ही देखील बरोबर आहे. म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक माहिती आणि माहित्या हे बघा जे की मित्रांनो चुकीच्या जोडी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, बाबांनी यात्रेतून खेळणी आणली. बघा, बाबांनी यात्रेतून खेळणी आणली या वाक्यातील नी हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर मित्रांनो बघा, या वाक्यातला नी हा जो प्रत्यय आहे हा बघा जे की मित्रांनो क्रमांक तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी रीती भूतकाळाचे वाक्य कोणते? तर बघा, तू रोज काम करत होता. बघा मित्रांनो, तू रोज काम करत होता हे मित्रांनो अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण आहे. पुन्हा तू रोज काम करत असे. मित्रांनो बघा, जर एखाद्या शब्दाच्या शेवटी असे, असो या प्रकारचे जर समजा मित्रांनो क्रियापद आला तर मित्रांनो तो असतो बघा जे की रीती कोणताही काळ. ओके, म्हणून बघा जी काही ठिकाणी आपल्या मित्रांनो रीतीवर्तम भूतकाळाचं वाक्य कोणतं असेल तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब, तू रोज व्यायाम करत असे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पुन्हा किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? तर मित्रांनो किंकर या शब्दास बघा जे की खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? तर तो म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक दास हा आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता उडदा माझी. ओके, उडदा माझी, काळे गोरे काय निवडावे निवडणारे. ओके, या म्हणीचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो बघा, उडदा माझी, काळे गोरे काय निवडावे निवडणारे या म्हणीचा अर्थ हा बाजी की क्रमांक ड, बरे वाईट सर्वत्रच असते असा आहे. ओके, पुढचा प्रश्न, शेवटचे दोन आहेत. पुढीलपैकी चुकीची जोडी निवडायची आहे. तर मित्रांनो बघा, प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध होणारे अनियतकालिक. ओके, आता ही बघा पहिलीच जोडी मित्रांनो चुकीची आहे. म्हणजे बघा जी की क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये जे प्रसिद्ध होतं त्याला अनियतकालिक असं म्हणत नसून त्याला म्हणतात मासिक. ओके, लक्षात ठेवा, मासिक असं म्हणतात. ओके, याला सोडलं दररोज प्रसिद्ध होणारं दैनिक असतं, दरवर्षी प्रसिद्ध होणारं वार्षिक आणि 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे पाक्षिक. ओके, लक्षात ठेवा. शेवटचा, चहा करणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार विरुद्धार्थी आहे? तर मित्रांनो चहा करणे या वाक्यप्रचाराचा यापैकी कोणता वाक्यप्रचार हा विरुद्धार्थी आहे? तर तो म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक ब, खडे फोडणे हा आहे. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा जी की बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, आता मित्रांनो ही होती बघा जी की आपली आजची TET एक्झामची 30 बघा मोस्ट IMP प्रश्न संच. ओके, TET साठीची. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ शेअर करा. आणखीनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.